विधान परिषद निवडणुकीसाठी पुण्यामध्ये तब्बल 7 उमेदवार रिंगणात उतरलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि 2 अपक्ष अशा तब्बल 7 पैकी 6 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले। तर गणेश गायकवाड या अपक्ष उमेदवाराने मंगळवारी अर्ज भरला। अर्थात उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत संपल्यानंतर 7 पैकी नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे। आज कसं आहे, काँग्रेस पक्ष बदलत चाललाय। 2 वर्षापूर्वी काय होतं त्याच्यापेक्षा आताच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे अतिशय सक्षमपणे जिल्ह्यामध्ये सुद्धा उतरतोय काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे निश्चित वातावरण बदललेलं दिसेल। याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची संख्या वाढेल। प्रत्यक्ष उमेदवारीचा शेवटचा दिवस विड्रॉलचा आहे, तोपर्यंत अधिक चित्र स्पष्ट होईल। भारतीय जनता पार्टी योग्य वेळेला योग्य निर्णय घेईल। मी अशोक येनपुरे बरोबरच आहे, गणेश गायकवाडांबरोबर मी नव्हतो। आता पाठिंबा कोण होतं मी कसं सांगणार? तुमचे समर्थक नगरसेवक होते काल, दिसतील या निवडणुकीत दिसतील कोण कुठे आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये। ते अशोक येनपुरे बरोबरच असतील। दरम्यान पुण्यातले हे 7 उमेदवार कोण आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल भोसले, तर काँग्रेसकडून संजय येनपुरे। भाजपमधून अशोक येनपुरे, माऊली खंडागळे, शिवसेनेकडून बाबू वागसकर, मनसेमधून तर विलास लांडे आणि गणेश गायकवाड हे 2 अपक्ष उमेदवार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।